बिझनेसमॅन मिलिंद करमरकरांचं घर हेच का? नाही, हे आमचं घर आहे. पण त्यांनी तर हाच पत्ता दिला होता. एक मिनिट. नाही, खरं तर हे आमचंच घर आहे. ते इथे असतात, माझे सासरे आहेत ते. अरे आलात तुम्ही? ये तो मिलिंद सर की एक्स वाइफ है ना? हे मिस्टर सिद्धार्थ देशमुख माझे जावई आहेत. हे मिस्टर नाईक आणि हे मिस्टर मेहता. हॅलो. हे आज इथे गोकुळ निवास बघायला आलेत. गोकुळ निवास बघायला आलेत? माणसं तर आली आहे. महालक्ष्मीने गोंधळ घातलेला दिसतोय. आता याला काय ओळख करून देऊ? हा ते म्हणजे नाही म्हणजे आलात तुम्ही? हे माझे मित्र आहेत आणि दोघंही इंजिनियर आहेत. हेरिटेज वास्तू बघण्यामध्ये त्यांना प्रचंड इंटरेस्ट आहे. जगभर फिरत असतात. म्हणून तर इथे आलेत ना ते आपलं म्हणजे व्हिजिट द्यायला, भेटायला. अरे वा. नाही नाही, मग तुम्ही गोकुळ निवास बघाच. खूप जुनी वास्तू आहे. माझ्या खापर पणजोबांनी बांधली. हा, काळानुसार थोडेफार बदल केलेत, पण अजून दिमागात उभं आहे. हो, घर उभं आहे पण आतून पोखरलं जात आहे. आणि ही माणसं तर तुझ्या घराला भगदाड पाडणार आहेत. या ना तुम्ही, तुम्हाला गोकुळ निवास दाखवतो. या या. हे बघा, म्हणजे कसं आहे, 2-3 एकरची जागा आहे पूर्ण. अच्छा. म्हणजे पूर्ण घर त्यात आणि आजूबाजूला झाडं सुद्धा आहेत. या. प्लॅनचे 3-13 वाजवले असते स्वतः. सॉरी ना मिलिंद, ते चुकून झालं. यापुढे तोंड उचकलंच ना तर तुझे 20% तर सोड, 5% सुद्धा तुला मिळणार नाही. त्यांच्या खाण्यापिण्याचं बघ. हा सखा मला मॉम मॉम म्हणतो, पण आता ना मला खरंच त्याची मॉम झाल्यासारखं आणि या घरातली मोलकरीण झाल्यासारखं वाटायला लागले. हा तात्या, तुम्ही का करताय? द्या इकडे. अगं हातातलं काम तर पूर्ण होऊ दे. हसता. नमस्कार तात्या. नमस्कार. 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 हे माझे फ्रेंड आहे. हॅलो सर. आपलं हे गोकुळ निवास बघायला आले ते. नाही म्हणजे अगदी सहजच बघायला आले ते. तात्या, आधीच व्याही घरातून निघत नाही, त्यातून आणखीन 2 मित्रांना घेऊन आलेत. अगं, आता या घरामध्ये कोणी राहावं, कोणी यावं, हे फक्त आपल्या हातात राहिलेलं नाही ना. काय एक्झिबिशन मध्ये मांडणार आहात का? पैसे लागतील. काय असतं? तर खूप परंपरागत चालत आलेली भांडी. कब से काम कर रहे यहाँ पे? कब से म्हणजे काय? सकाळपासून. मेरा मतलब म्हणजे मला असं म्हणायचंय की या घरात किती वर्षापासून काम करत? ओ, नीट विचारा ना काय विचारायचंय ते. मिलिंद सर, हा नोकर या घरात कधीपासून काम करतोय? ओ, तुमच्या तर ना आता नाही, व्यायांचे मित्र वगैरे असाल ना तर तुमच्या घरी. हा बाप आहे माझा, या वास्तूचा आणि या वाड्याचा एकमेव मालक. तात्यासाहेब देशमुख म्हणतात यांना. सॉरी मॅम, चुकी झाली. मालूम नाही था मुझे, प्लीज. आणि तुम्ही रे, तुम्ही काय शुंभासारखे बघत उभे राहिलात? रत्नाक्का ग. काय रत्नाक्का? काय काय झालं? नाही काही नाही, ते गैरसमजामधून काहीतरी. ए तुम्ही रे माठांनो, बोला ना. रत्नाक्का, तू प्लीज शांत हो. अगं मुद्दाम नाही बोललेत ते, त्यांचा गैरसमज झाला आणि सॉरी पण म्हणालेत ना. तू प्लीज शांत हो. हो रत्नाक्का, तू उगाच इश्यू करते. मी इश्यू करतेय? तुमच्याकडनं आहे ना काही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. एक घर सोडून जायला निघालाय, दुसरा चावी घेऊन बसलाय. डॅड, तू यांना बाहेर घेऊन जातोस? ठीक आहे, ओके ओके. सत्या, माफ करा ते गैरसमज. मेहता, चला तुम्ही पण. नाही प्लीज. सॉरी. कशाला? मी आहे ना, मी घेईन तिची काळजी. तू युवराजकडे बोल. म्हणजे त्याला काही मदत लागली तर बघ. असं
जा तू. हा, जा तुम्ही जा. लंच करून या. हा, हो उशीर होईल ना. वेळेत जेवायला हवं. जा. चल ना मग. आणि हा, याची काही गरज नाही, मी बघून घेतो. हो चालेल. डोकं दुखायचं थांबलं का चेपून देऊ? असू दे रे, तेवढीच बिचाऱ्यांना प्रिव्हसी. घरात भांडणं सुरू आहेत तर दोघंही गप्प गप्प असतात, नीट बोलत नाहीत, हसत नाहीत. आणि आता तसंही वर्क प्रेशर कमीच आहे ना, म्हणून गंमत केली जरा. पण सिड, तू जरा शांत राहा आता. माझी एक इम्पॉर्टंट ऑनलाईन मीटिंग आहे, अजिबात डिस्टर्ब करू नकोस मला. मी करतोय. कर काम कर. सिड, की तू त्या दोघांना प्रायव्हसी मिळावी म्हणून पाठवलेस की आपल्याला प्रायव्हसी मिळावी म्हणून पाठवलेस? त्यांना प्रिव्हसी मिळावी म्हणूनच पाठवलं. खरंच? हो खरंच? हो. कॉलेजमध्ये पहिल्यांदा जी आदिती बघितली होती तीच आत्ता बघतोय. मॅडम साठी कॉफी, सरांसाठी चहा. सॉरी सॉरी सॉरी. अरे इकडे दे. हे अरे काम कर. नमा समजूतदार आहे. अरे आई ती समजूतदार असते ना तर अशी वागली नसती. आपले संस्कार, घराणं, या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवली असते ते. निर्णय झालाय, तुझं आणि युवराजचं लग्न लगेच उरकायचंय. अरे सिद्धू दादा, तूच सांग, मी काही चुकीचं बोलतोय का? नाही. हो सुहास भाऊजी, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. नमा, अगं भाऊ म्हणून काळजी वाटते त्यांना तुझी. युवराज, तुला पटतंय ना? ती बरोबर बोलते. हे बघ नमा, मी चावी सुहासला दिली म्हणून तू माझ्यावर रागवलीस माहितीये मला, पण घाबरू नकोस ग, तो जबाबदारीने वागेल. चला तर बरं झालं, मी ताबडतोब व्याहींना बोलून घेतलं. म्हणजे? अरे दादा, मी आजच युवराजच्या आईला फोन केला होता. त्या उद्याच येत आहेत लग्नाची पुढची बोलणी करायला. आज जायचंय की इथेच एकमेकांना बघत बसणार आहात तुम्ही? तुम्ही का आणलं? सखाने आणलं असतं ना. हो राहू दे हो, त्यात काय एवढं. वीणबाई आल्यात, पटकन ओटी उरकून घेऊया आत्ताच. चला का लवकर. अहो या जुन्याच आहेत, नवीन उद्या यायच्यात. आठवतंय का काही? नमाची सासू. माहितीये मला, तू नको शहाणपणा शिकव. मी आपली उगाच थट्टा केली. हो का? मी काय म्हणते,
उद्या नमाच्या सासूबाई येणार आहेत ना, तर आपण छान एकसारख्या काठाच्या साड्या नेसायच्या का? हो चालेल, छान आयडिया आहे ना. कशाला? काय नको, मला आवडेल ते नेसेन मी. नाहीतर काय, उद्या नुसती बोलणी आहेत, लग्न नाहीये. हो, मी पण माझी नेसीन कुठली तरी. इथे माझ्या लेकीचं लग्न आहे, तर मला एकटीलाच मेलीला उत्साह आहे. ताई काकी, कुठल्याही गोष्टीवर कुणाचंच एकमत होत नाही. प्लीज देवा, उद्या युवराजच्या आई समोर तरी हे वाद नको. जरा घाईतच सगळं ठरवलं जात आहे असं नाही वाटत? रत्नाका, आता सगळं छान होतंय तर होऊ द्यात की. आणि नमा आणि युवराजला सुद्धा लग्नाची घाई झाली असणारच की. ताई काकी थांबा. अगं आता बसायला उसंत नाही बघ. थांबा जरा. अदिती अगं हे घ्या, पाणी पिऊन घ्या. सावकाश. बस बस झालं ना सगळं. भाजी, वरण भात, उसळ आणि इथे पोळ्या. आणि हे बघा, या इथे मी कुरड्या पण तळायला घेतल्यात. तुमची खूप मदत होते. काय ग, नमाची सासू येणार म्हणून रात्रभर झोपली नाहीस की काय? हो ना, सकाळी 4 वाजता उठून जेवण तयार केलंय. उगाच कशाला कुणाच्या किचनच्या वेळे आडया. अगं असं का बोलतेस? आणि कशाला एकटीने केलं? सगळ्यांनी मिळून केलं असतं की. काही नको, वेगळंच बरं. उगाच वाण सामानाच्या हिशोबात गोंधळ नको व्हायला. 4 घास कोणाला द्यायलाही जमणार नाहीये का? काय गर्भसंस्कार होत आहेत बघा. बोलल्या नानी, मला नाही कळतच नाही. जगातलं बाकी सगळं विसरता नाही तुम्ही, पण मी प्रेग्नेंट आहे हेच कसं विसरत नाही हो? वा वा वा, अशाच भांडत राहा. ऐका ना, जाऊ दे ना हो, काय बोलताय तुम्ही? बाई, विहीनबाई आल्या वाटतं. बरं ऐका ना, प्लीज जरा शांत राहा ना. म्हणजे किमान नमासाठी आपण युवराजच्या आई समोर एकत्र येऊया ना. पाहुण्यांसमोर वाद नको, चालेल? ठीक आहे, बाहेर जाऊया आपण आता. चला. नमा, जातो. सासू पोचली खाली. बापू नाही जाणार ती. व्याहींशी आता तुम्हीच बोला. तो मान तुमचाच आहे ना. नको, सुहास आहे ना, त्यांनी घेतलाय ना पुढाकार, मग करेल तो सगळं. बापू काका, हे काय? बापू काका चला पटकन खाली. मी तुमचं काहीही ऐकणार नाहीये. व्याही खाली तुमची चौकशी करतात, तुमच्याशिवाय पुढची चर्चा कशी काय होईल? चला पटकन. थांबा. हे घ्या, हा कुर्ता घाला आणि हे घड्याळ. चला आवरा पटकन. हे बघ, आता तुम्ही माझं ऐका आणि आवरा पटकन. जाऊ बाई, तुम्ही नमाला घेऊन खाली जा. हो नमा, चल. आता कसे स्मार्ट दिसतात बापू काका. तू ठरवूनच आलीयस. नमा, बापू काका, असं कसं एकट्यालाच तुम्हाला वर बसू देईन मी?
ते पण आपल्या नमाच्या लग्नाची बोलणी सुरू असताना. कसं शक्य आहे? अदिती, आता मनच होत नाही. घरातले सगळे एकत्र नसताना कसं करायचं आहे? कळतंय मला. पण बापू काका, कदाचित या कार्यामुळे सगळे एकत्र येतील. चला. तुम्हाला नक्की लग्न करायचंय ना? अहो, करायचंय लग्न. हे जरा मनाने हळवेत ना, म्हणून लेकीच्या लग्नासाठी पुढाकार घेत नाहीयेत. पण तुम्ही काळजी करू नका. पुढल्या वेळी आपण भेटू ना, तेव्हा मंडप, कॅटरर्स, फोटोग्राफर सगळं नक्की झालेलं असेल. नका काळजी करू. अहो, युवराज जसा तुमचा एकुलता एक मुलगा आहे, तशी नमा देखील देशमुख घराण्याची लाडकी लेक आहे. तिच्यासाठी कोणी काही कमी पडू देणार नाही. आणि खर्चाला देखील आम्ही देशमुख मागे पुढे पाहणार नाही. विश्वास ठेवा. ताईने शब्द दिलाय, पण आता कोण कोणासाठी करणार आहे कैक? विहीणबाई, तुमच्यावर विश्वास आहे हो. हे मंगल कार्य लवकरात लवकर पार पडलं पाहिजे. तुमचं काय ठरतंय ते कळवा. चला, येते मी. अहो, हे काय विहीणबाई? अहो, जेवण तर करून जा ना. नाही, आता नको. पुढच्या वेळेस येईन तेव्हा नक्की जेवेन. वाट पाहते. चला, येते. हा सुहास कुणाचंच काही ऐकत नाहीये. चूक बापूचीच आहे, मठ्ठासारखा उभा राहिला. काय म्हणाला? कुठे काय? काही नाही. ते सोड. मला सांग, तू जेवणासाठी काय बनवणार आहे उद्या? तुम्ही उगाच विषय बदलू नका. मी कुठे बदलतोय? नाही. हो का? बर, मला सांगा, आज क्लिनिक मध्ये किती पेशंट आले होते? क्लिनिक मध्ये 20 असतील. बघितलं, फक्त 20च पेशंट आले होते. आता तरी डोळे उघडा हो. मान्य करा की ते क्लिनिक आता जास्त चालत नाहीये. हे बघा, ऐका ना, मी काय म्हणते, नमाच्या लग्नाच्या बैठकीत ना उगाच काहीतरी अवाच्या सवा कबूल करू नका. आधी बाकीचे काय देत आहेत ते बघूया ना. हे बघ पल्लू, या बाबतीत तरी मी तुझं काहीच ऐकणार नाहीये. तिच्या लग्नामध्ये मांडवाचा खर्च आणि त्याच्या डेकोरेशनचा खर्च तर आपल्याला करायचाच आहे, पण एक छानशी गोड नथ पण बनवायची आहे. नाही, इतकी काही परिस्थिती नाहीये आपली. पल्लू, आपण जर वॉशिंग मशीन आणि टीव्हीचा खर्च करू शकतो, तर एवढं तर आपण तिच्यासाठी करू शकतो ना. हे बघ पल्लू, नमा आपल्या मुलीसारखी आहे, मग तू का तिला खर्च करण्यासाठी मागे पुढे बघतेस? हे बघा, नमा आपली पुतणी आहे. हे जे मला मूल होणार आहे ना, ते आपलं असणार आहे. पण त्याची बिलकुल काळजी नाहीये तुम्हाला. हे बघ, तू रडू नकोस. मी असं काही बोललेलो नाही. हा अहो, तो सुहास आपण जे सांगू ना ते खोडून काढतो. मग का आपण एवढे कष्ट घ्यायचे? अहो, मी प्रेग्नेंट आहे ना, माझ्या तब्येतीसाठी तरी. मिलिंद, चल निघूया आपण इथून. का? अरे, या लोकांचा काय भरोसा? उद्या लग्नाचा खर्च आपल्याकडून मागतील. बर, तुझ्या म्हणण्यानुसार आपण इथून बाहेर पडलो, तर जायचं कुठे? नाही म्हणजे माझं ठीक आहे ग, माझं किमान स्वतःचं मुंबईमध्ये घर तरी आहे. तू कुठे राहशील? हो रे. आणि समजा मागितलेच पैसे, तर ज्याच्याकडे गमवायलाच काही नाहीये त्याने कशाला घाबरावं? बरोबर. मग कधी निघतेस तू? छे रे, काम आहेत मला खूप. ठीक आहे, काम कर आणि लक्ष ठेव. हे बघ, या घरावर आणि या घरातल्या हालचालींवर तुझं बारीक लक्ष पाहिजे.
कळलं? आपलं पहिलं गिराईक आपल्याला मिळू शकतं, हे लक्षात ठेव. मिलिंद, रे माझं संपूर्ण घरावर बारीक लक्ष असतं. मरमर कामं करते ते उगीच का? बरं चल, मी येते. ये, आणि काही घोळ करून ठेवू नको बरं का, म्हणजे झालं. मिलिंद, काय मिलिंद ये आता. बोलत मी, अहो दुमण्याची शपथ, मला पैशाची खूप निकड आहे. तुम्हाला माहितीच आहे माझ्याकडे आणि बयोकडे आता काही शिल्लक राहिलेलं नाहीये म्हणून. आतापर्यंत मी सढळ हाताने देत आलो. मला नाही वाटत ह्यावेळेला मी काही फारसं करू शकेन म्हणून. म्हणजे आता नाहीच आहे तर देऊ कुठून? मात्र नामाच्या लग्नात विधीचा खर्च मी आणि बयो करू. तात्या, तुम्हाला काही करायची गरज नाहीये. आधीच तुम्ही खूप केलंय आमच्यासाठी. हो तात्या, तुम्हाला नमाच्या लग्नात ज्या काही गोष्टींसाठी खर्च करायचे ते आम्हाला सांगा, आम्ही करू. नाही सुनबाई, थोडं करू पण शेवटपर्यंत अभिमानाने जगू. खरे म्हणजे नंतर कुणी बोलायला नको म्हणून आम्ही पण आत्ताच सांगतो, नेहमीप्रमाणे ते मंडप वगैरेचा खर्च आम्हाला नाही जमणार. आपण घरी करू ना डेकोरेशन, त्यासाठी जेवढी फुलं लागतील ना तेवढी आणू. काय हो? हो, पण तरी नमासाठी नथ आम्ही देऊच. 1 ग्रॅमची. थांब सुहास, थांब, काहीही लिहू नको यात. याआधी या घरात खूप सोहळे समारंभ झाले, पण कोणी अशी कारणं दिलेली नाहीत. नकाच देऊ कोणी काही. कुणातच लग्नाचा उत्साह दिसत नाहीये. मी आणि माझा मुलगा सुहास दोघांनाच काय ती लग्नाची पडलीये. मी सुहासला चावी दिली म्हणून तुम्ही सगळे राग काढताय ना माझ्यावर? नकोय तुमची मदत. राग काढलात तरी हरकत नाही, कारण माझा मुलगा सुहास सख्या बहिणीचं लग्न लावून द्यायला एकटा सक्षम आहे. ज्या विचाराने मी त्याला चावी परत केली आहे तो माझा विश्वास तो खरं ठरवेल. आणि कुणी काही अशी उपकार केल्यासारखी मदत करूच नका. ताई काकी, अहो काय बोलताय? असं टोकाचा निर्णय नका घेऊ प्लीज. हे बघा, सगळे त्यांना जे काही जमेल ते सांगतायत, तुम्ही प्लीज रागावू नका. अगं अदिती, तू लहान आहेस. जमत नाहीये की नमासाठी कोणाला काही करायचंच नाहीये, यातला फरक कळत नाहीये तुला. ताई काय बोलताय? आम्हाला काही करायचं नसतं तर आम्ही आलोच नसतो ना इथे. हो ना, अहो जितकं जमतंय तितकं करतोयच ना आम्ही. नका करू, कुणी काहीही करू नका. नमाचं लग्न थाटामाटातच होणार आणि माझा सुहास एकटा हे लग्न यथासांग पार पाडेल. त्याला हवंच होतं नमाच्या लग्नात पुढाकार घेणं, पण फक्त तुमचा मान राखण्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला विचारत होता. काय रे सुहास, करशील ना? हो, म्हणजे मी अगं हो, जाऊयात ऑफिसला. थांब जरा, किती प्रश्न विचारशील? या अंगठ्यांपैकी एक डिझाईन निवड. आईने पाठवली. तुला जी डिझाईन आवडेल ती अंगठी करायला द्यायची. नमा, काय झालं? तुला कोणतीच डिझाईन आवडली नाही का? सगळ्या डिझाईन छान आहे, मग तुझा चेहरा असा का पडला? नमा, तू नको ना टेन्शन घेऊ. काही इथे
तयारी सुरू करतीलच. तू हा सगळा विचार सोड बघू आणि लवकर अंगठी सिलेक्ट कर. नमा, तू आता अशीच बघणार आहेस का? नाही ना, मग अंगठी सिलेक्ट कर लवकर. छान आहे ना अंगठी. चला आता ऑफिसला, आज एक महत्वाचं कामही आहे. गुड गर्ल. येस. हे यावेळी कशाला गावतेस? पडली असती आता तर. तिला का ओरडताय? ओरडत नाहीये मी. काय झालंय? काय नाही. मग अचानक घरी का आलात? बरं नाहीये का तुला? काय नाही झालंय, ठणठणीत आहे मी. एक दिवस लवकर घरी आलो तर काय बिघडलं का? यांना काय झालं? नाही, काही नाही. ते काल ताई काकीनी नमाच्या लग्नाची जबाबदारी दिली ना, त्याचं टेन्शन घेतलंय त्यांनी. पैशांची सोय करतोय. मग झाली का पैशाची व्यवस्था? नाही अजून, पण होईल. याबद्दल जाऊबाईंशी बोलायलाच हवं. आणि नमा आणि युवराज समोर न बोलता येण्यासारखं काय होतं एवढं? जाऊबाई, मला ना खूप टेन्शन आलंय हो. अहो पण कसलं? आज हे कॉलेजलाच गेले नाही हो. मला शंका येते. म्हणजे बघा ना, आज यांचा डब्बा तसाच होता बॅग मध्ये. येताना सिद्धू भाऊजी यांना दुपारी घेऊन आले आणि आले आले आधी मीरावर आणि नंतर माझ्यावर पण ओरडले हो. काहीतरी गडबड आहे नक्कीच. हे सगळं कधीपासून होतं? आणि हा, काल सासूबाईंनी नमाच्या लग्नासाठी पैशाची व्यवस्था करायला सांगितली ना, तेव्हापासूनच बहुतेक काहीतरी भिनसले हो त्यांचं. जाऊबाई, पण सुहास भाऊजींकडेच तिजोरीची चावी आहे ना, म्हणून ताई काकींनी त्यांना सांगितलं. आता सुहास भाऊजींना तिजोरीतून पैसे काढायचे आणि ते ताई काकी आणि बापू काकांसमोर ठेवायचे. तेच तर कळत नाहीये ना, त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे? जाऊबाई, काय झालं? तुम्ही कसला विचार करताय? असं टेन्शन तेव्हाच येऊ शकतं जेव्हा तिजोरीत पुरेसे पैसे नसतील. खरंच जर असं असेल तर मग कसं मॅनेज करायचं हो? मला तर हे ऐकूनच अजून भीती वाटायला लागलीये. जाऊबाई, नका टेन्शन घेऊ. आपण पण उगाच माहित नसताना उगाच कशाला ना तर्क लावायचा. यांनी जुगारात वगैरे तर पैसे नाही उधळले ना? जाऊबाई, अहो काय बोलताय? थांबा तुम्ही. हे घ्या, पाणी प्या. आणि असे वेडेवाकडे विचार करू नका तुम्ही. सुहास भाऊजी असं काहीच करणार नाही. आणि सुहास भाऊजीच काय, देशमुखांच्या घरातलं कोणीच असं काही करणार नाही. आई, अगं मला भाजी वाढ ना. हो. सुहास, पैसे आणलेस? आत्ताच हवेत का पैसे? देतो ना उद्या पैसे. काय घाईये? काय सतत पैसे 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 चालवलंय? अरे तिजोरी उघडून त्यातले पैसे दिलेस तर कामांना सुरुवात होईल ना. मंडप, जागा, कॅटरर, डेकोरेटर, फोटोग्राफर यांना बुकिंग अमाऊंट द्यावी लागते ना. आज युवराजच्या आईने नमासाठी अंगठीची डिझाईन पाठवली. आपण त्यांच्यापेक्षा मागे नको राहायला. युवराजसाठी पण ताबडतोब अंगठी करावी लागेल. देतो उद्या पैसे. अरे अहो, घ्या लेकावरचा विश्वास. कठीण आहे. बापू काका, ताई काकी, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी स्वतः त्याच्यासोबत बँकेत जाईन. अकाउंट एफडी सगळं चेक करून. आणि हो, तिजोरीत किती पैसे आहेत हे सुद्धा सोबत आम्ही चेक करू.
सेड उद्या सुहास भाऊजींसोबत बँकेत जाईल तेव्हा खरं खोटं काय ते समजेल. हो अगदी बरोबर आहे काका. ऍडव्हान्स मी दिलाय, उरलेली रक्कम आज जमा करतो आणि नथ कलेक्ट करतो. हो हो लग्नासाठीच हवी आहे. पुतणीचं लग्न आहे माझ्या. अगदी छानशी फिनिशिंग करा, उठून दिसली पाहिजे. हो 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 आजच पे करतोय. हो येतो मी आज. ओके. चावी कुठे गेली? पल्लू चावी कुठे? मला काय माहित, असेल तिथेच कुठेतरी. नमासाठी नथ घेतली मी, ती मला कलेक्ट करायची. मला पैसे हवेत, चावी दे. शेवटी नथ बनवलीतच तुम्ही. हो ती मी करणारच होतो. पण ताई घेणार आहेत का? त्यांनी आधीच फरमान काढले ना, कुणाकडूनही काहीही घेणार नाही. हे बघ नमा लहान आहे पल्लू, आणि या घरातल्या लहानांसाठी काहीही नियम नाहीयेत. मला वाटलं मी देणार नथ. मला चावी दे. किती ग्रॅमची बनवलीत नथ? 5 ग्रॅमची. काय जाताना 2 ग्रॅमची बनवीन सांगून गेलेलात ना? चावी दे पल्लू. नाहीये माझ्याकडे. नाही हा, तिजोरीतून पैसे नाही घ्यायचे. म्हणजे तू चावी देणार नाहीयेस? नाही. बर. सखा सखा ए सखा सखा. अरे हळूच. वाय शाउटिंग. चल चल माझ्या ये. चल चल चल. काय हो, काय झालं? पैसे दिले त्यानं? नाही. मी तुमच्यामध्ये पडत नाही याचा अर्थ असा समजू नको मी तुम्हाला जाब विचारणार नाही म्हणून. एक लक्षात ठेव, उद्या रात्रीपर्यंत तुझ्या पोरांनी जर पैसे दिले नाही तर याद राख. आहेत त्याच्याकडे पैसे. पैसे काय पळून जाणार आहेत का? हो मग देत का नाही? काय केलं पैशांचं त्यांनी? काय बोलताय तुम्ही? आहेत पैसे. आहेत ना, मग ते दिलेच पाहिजे, नाही तर सगळा सोक्ष मोक्ष लावीन मी. इतकं कसं पुत्रप्रेम आंधळ गो तुझं? पैसे मागून सुद्धा देत नाहीये. काय म्हणावं? देईल तो पैसे. तुम्ही नका काळजी करू. अगं काळजी तू त्याला चावी दिली ना तेव्हापासूनच वाटलीये मला. हा त्याचाच परिणाम आहे. अगं आता त्यांनी डोळे उघड, जरा विचार कर नीट. कसं समजून सांगू तुला? अहो जाऊबाई कुठे आहेत? अगं नाही, अदिती वहिनी ऑफिस वरून येते ना, तिला असं भाव करून घाबरवतो ना. घाबरलीस? दुमण्या, असं उगाच सतवायचं का कोणाला? जाऊबाई काम करून थकून घरी येणार आहेत आणि तू असं त्यांना सतवणार आहेस? चल पळात. अगं थांब ना, अशी मजा येईल ना तिला घाबरवायला. दुमण्या, आता जातो आत की नाना काका ह्याला बोर्डिंगला जायचं? नको. आपल्याला पुन्हा एकदा ती फाईल चेक करावी लागेल. लक्षात नाही. जाऊबाई, जाऊबाई, अहो इथे काय करताय? अहो काय झालंय? इतक्या का घाबरलाय तुम्ही? फोटो. जाऊबाई हे काय आहे? म्हणून सुहास भाऊजी पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत होते?